हं. कुसुम आवाज यायलाय का? हो सर, यायलंय. हा, ठीक आहे. हं. तर पहा, कालच्या सारखाच प्रश्न आहे सेल बजेटचा. यात आपल्याला परत एकदा a company sell two different products in two parts of the country. Following is the budget for 2024. तर कंपनी देशाच्या दोन भागामध्ये आपले प्रोडक्ट विकती. प्रोडक्ट दोन आहेत आणि मार्केटचे भाग पण दोन आहेत. मार्केटच्या भागांचं नाव आहे साऊथ, नॉर्थ आणि प्रोडक्टचं नाव आहे एक्स अँड वाय. प्रोडक्टचं नाव आहे एक्स अँड वाय आणि मार्केटचे नाव आहे साऊथ अँड नॉर्थ. आता तुम्ही प्रश्नातली पहिले दोन लाईन वाचा. प्रश्नातल्या पहिले दोन लाईन वाचा. अ कंपनी सेल टू डिफरंट प्रोडक्ट इन टू पार्ट्स ऑफ द कंट्री. फॉलोइंग इज द बजेट सेल फॉर 2024. तर आता तुम्ही पहा, पहिले बजेट सेल दिली 2024 ची. पहिले काय दिलं? बजेट सेल 2024 ची. साऊथ एक्स 1800 युनिट 12 रुपयाला एक. साऊथ वाय 2400 युनिट 10 रुपयाला एक. नॉर्थ एक्स 1000 युनिट 12 रुपयाला एक. नॉर्थ वाय 800 युनिट 10 रुपयाला एक. हे आहे बजेट फॉर 2024. त्याच्यानंतर त्यांनी दिलं ऍक्च्युअल फॉर 2024. त्याच्यानंतर काय दिलं? ऍक्च्युअल फॉर 2024. म्हणजे वर दिलं, प्रश्नातली दुसरी लाईन वाचा. प्रश्न नीट वाचावा लागेल बघा, तरच कळेल. पहिले दिलं, a company sell two different products in two different parts of the country. Following is the budget sale for 2024. तर पहिले काय दिलं? बजेट सेल 2024 ची. आणि नंतर दिलं ऍक्च्युअल सेल 2024 ची. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये बजेट सेल 2024 आहे. नंतर ऍक्च्युअल सेल फॉर 2024 आहे. आता जर तुम्ही प्रश्न लिहिला असेल तर मी त्याला ठळक लाल कलरच्या पेननं अंडरलाईनच केलं बघा, तुम्हाला कळावं म्हणून. तर प्रश्नातली दुसरी लाईन वाचा. बजेट सेल फॉर 2024. त्याच्यात आहे साऊथ एक्स साऊथ वाय, नॉर्थ एक्स नॉर्थ वाय. मग आहे ऍक्च्युअल सेल फॉर 2024. ती आहे ऍक्च्युअल सेल 2024 चे आकडे मी वाचतो. साऊथ एक्स 2000 युनिट 12 रुपयाला एक. साऊथ वाय 2500 युनिट 10 रुपयाला एक. नॉर्थ एक्स 1200 युनिट 12 रुपयाला एक. नॉर्थ वाय 1000 युनिट 10 रुपयाला एक. हे झालं ऍक्च्युअल सेल फॉर 2024. आता नंतर दिलं पहा, ऍज पर सेल्समॅन रिपोर्ट द बजेट सेल फॉर 2025. तर आखरीच्या 5 लाईन म्हणजे ते बजेट सेल फॉर 2025 आहे. आणि वर काय दिलं? बजेट फॉर 24 आणि ऍक्च्युअल फॉर 24. तर पहा, बजेट बजेट फॉर 24 आणि ऍक्च्युअल फॉर 24 हे प्रश्नात दिलेलं आहे. बजेट फॉर 24 आणि ऍक्च्युअल फॉर 24 प्रश्नात दिलेले आहे. तिथं आपल्याला काहीही काढायची गरज नाही. हा, आणि आखरीला बजेट सेल फॉर 2025 आहे ना,
ते मात्र आपल्याला काढावं लागेल. म्हणजे हा जो मधला कॉलम आहे, आन्सर पहा, आन्सरच्या मधला कॉलम बजेट फॉर 2025 तो आपण काढला आणि पहिला कॉलम बजेट फॉर 24 आणि ऍक्च्युअल फॉर 24 हे त्यांनी प्रश्नात दिलेले आहे. तर आता जरासं तुम्ही क्वेश्चन आन्सर तर लिहिलंच असेल, तर मी तुम्हाला आता हे परत एक्सप्लेन करून सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. हम्म. तर पहा, 2 मिनिट वेट करा. हा थोडस स्टेबल झालं की क्लिअर दिसतं. बरं, अजून एक मी दुपारी उत्तर टाकलं होतं पहा, त्या उत्तरामध्ये एक चुकी झाली. ऍक्च्युअल फॉर 2024 हे पहा, लास्ट कॉलम ऍक्च्युअल फॉर 2024 शेवटचा कॉलम बघा उत्तरातला. तिथं ऍक्च्युअल 2024 मध्ये पहिले साऊथ एक्स 2000 क्वांटिटी आहे, साऊथ वाय 2500 क्वांटिटी आहे. त्याची अमाऊंट 24,000 आणि 25,000. मी त्याची टोटल चुकून 29,000 लिहिली, ती 49,000 होतीये. म्हणजे ऍक्च्युअल तिसरा कॉलम ऍक्च्युअल, त्याच्यात अमाऊंटची टोटल 24,000 प्लस 25,000 ही टोटल 29,000 लिहिली, ती की खरं तर 49,000 आहे. तर त्याला 49,000 असं समजा. आणि आता थोडस लक्ष द्या. हे पहा, हा पहिला कॉलम बजेट फॉर 2024, हा तिसरा कॉलम ऍक्च्युअल फॉर 2024, बजेट फॉर 2024, साऊथ एक्स 1800, रेट 12 रुपये. प्रश्नातली दुसरी लाईन वाचा. सगळेजण प्रश्न पाहतील, समोर रजिस्टर आहे तुमच्या. जर समोर रजिस्टरवर प्रश्न उत्तर नसेल तर क्लासला बसत बी जाऊ नका. तर वर 2024 बजेट फॉर 2024 आहे. तर बजेट फॉर 2024 साऊथ एक्स ची क्वांटिटी 1800, रेट 12 रुपये. 1800 क्वांटिटी बजेट फॉर 24 ची वर दिलेली आहे. 1800 क्वांटिटी म्हणजे 1800 वस्तू 12 रुपयाला एक. 1800 गुणिले 12 त्याची अमाऊंट झाली 21,600. साऊथ वाय, त्याची बजेट फॉर 24 ची क्वांटिटी दिलेली आहे 2,400, रेट आहे 10. 2400 गुणिले 10 अमाऊंट आहे 24,000. मग 1800 आणि 2400 ची बेरीज केली 4,200 आणि अमाऊंटची बेरीज 45,600. नंतर नॉर्थ एक्स, नॉर्थ एक्स तिथं युनिट आहेत क्वांटिटी मध्ये 1000, बजेट 24 मध्ये नॉर्थ एक्स 1000 आहे. नॉर्थ वाय 800, रेट 12 रुपये आणि 10 रुपये. 1000 गुणिले 12 12,000, 800 गुणिले 10 8,000, 12 आणि 8 20,000. म्हणजे साऊथ एक्स वाय अमाऊंटची बेरीज झाली 45,600, क्वांटिटीची बेरीज झाली 4,200. नॉर्थ एक्स वाय क्वांटिटीची बेरीज आहे 1800, अमाऊंटची बेरीज आहे 20,000. रेटची टोटल बेरीज करत नाहीत, तिथे डॅश करा. तर बजेट फॉर 2024 क्लिअर दिलं त्यांनी. 1800 युनिट 12 रुपयाला एक, 2400 युनिट 10 रुपयाला एक. नॉर्थ एक्स 1000 युनिट 12 रुपयाला एक, 800 युनिट 10 रुपयाला एक. अमाऊंट काढली आपण. आता बजेट फॉर 25, बजेट फॉर 25. आता बजेट फॉर 25 आपण नंतर काढू आखरीला. त्यांनी प्रश्नात
बजेट फॉर 24 नंतर प्रश्न पहा प्रश्न. बजेट फॉर 24 दिलं, साऊथ एक्स साऊथ वाय, नॉर्थ एक्स नॉर्थ वाय. त्याच्यानंतर ऍक्च्युअल सेल फॉर 2024 दिलं. म्हणजे बजेट फॉर 24 साऊथ एक्स साऊथ वाय, नॉर्थ एक्स नॉर्थ वाय. त्याच्यानंतर दिलं ऍक्च्युअल फॉर 2024. आता ऍक्च्युअल मध्ये साऊथ एक्स आहे 2000. आखरी कॉलम मध्ये पहा, ऍक्च्युअल मध्ये साऊथ एक्स क्वांटिटी मध्ये 2000, रेट 12 रुपये, अमाऊंट 24,000. साऊथ वाय ऍक्च्युअल मध्ये 2,500, रेट 10 रुपये, 2,500 गुणिले 10 25,000. या दोन्हीची बेरीज 2000 आणि 2,500 4,500 होते. आणि अमाऊंटची बेरीज 49,000 होते. हे म्हणत होतो मी मी जेव्हा दुपारी आन्सर टाकलं तेव्हा माझं इथं चुकलं. 24,000 आणि 25,000 ची बेरीज 49,000 होते. मी चुकून 29 लिहिलं, तर ते 49,000 करून घ्या. तर ही झाली ऍक्च्युअल एक्स वाय. क्वांटिटीच्या कॉलम मध्ये क्वांटिटी लिहिलं, रेटच्या कॉलम मध्ये रेट लिहिलं. ऍक्च्युअल हा तिसरं कॉलम. त्याच्यानंतर नॉर्थ एक्स ऍक्च्युअल म्हणजे तिसरं कॉलम. 1200 युनिट, रेट 12 रुपये, 1200 गुणिले 12 14,400. नंतर 1000, 1000 गुणिले 10 10,000. याची बेरीज 2200 आणि टोटल 24,400. तर पहिला कॉलम म्हणजे बजेट फॉर 24 आणि तिसरा कॉलम म्हणजे ऍक्च्युअल फॉर 2024 हे त्यांनी दिलं तसं आपण काढलं. पहिला आणि तिसरा कॉलम तसं लिहिलं आपण. बजेट फॉर 24, ऍक्च्युअल 24, जसं त्यांनी दिलं तसं लिहिलं. आणि जसं की मागच्या 3-4 प्रश्नापासून पाहताय तुम्ही, हा महत्वाचा कॉलम मधला असतो. बजेट फॉर 2025 ते आपल्याला काढावं लागतं. त्याच्यासाठी आपण खाली वर्किंग नोट बी दिलेले आहेत, तुम्ही जर आन्सर पाहिलं तर. आता बजेट फॉर 25 साठी काय सांगितलं, तर बजेट फॉर 25 साठी त्यांनी सांगितलं बजेट इन्क्रीज ऑफ 200 युनिट्स ऑफ 2024 ऑफ साऊथ एक्स. म्हणजे साऊथ एक्सचे जे 2400 युनिट होते 2024चे, साऊथ एक्सचे 2024चे जे युनिट होते त्याला 200 न वाढवा. आता पहा, बजेट फॉर 24 साऊथ एक्सचे युनिट होते 1800, त्याला कितीनं वाढवा म्हणले, इन्क्रीज करणं म्हणजे वाढवणं. तर साऊथ एक्सला 200 न वाढवा. म्हणजे पहा, पहिल्या बजेटमध्ये ते 1800, तर दुसऱ्या बजेटसाठी काय करा, त्याला 200 न वाढवा. म्हणजे 24च्या बजेटमध्ये 200 क्वांटिटी इन्क्रीज करा. आता 24च्या बजेटमध्ये 1800 होती क्वांटिटी, इन्क्रीज करणं म्हणजे वाढवणं. 1800 ला 200 न वाढवा, ती झाली क्वांटिटी दुसऱ्या बजेटसाठी 2000. नंतर सांगितलं की बजेट इन्क्रीज ऑफ 100 युनिट्स ऑफ 2024 ऑफ साऊथ वाय. म्हणजे साऊथ वायचे युनिट्स कितीनं वाढवा, 100 न 24 पेक्षा. आता 2024 मध्ये साऊथ वाय होतं 2400, 25 साठी त्याला 100 न वाढवलं. म्हणजे 25च्या बजेटमध्ये 2400 प्लस 100 म्हणजे 2500 आले. म्हणजे बजेट फॉर 25 कसं काढलं, बजेट फॉर 24 मध्ये वरच्या 1800 200 प्लस करा म्हणले 2000 झाले. 2400 मध्ये ते 100 प्लस करा म्हणले साऊथ वाय, ते झाले 2500. नंतर 2000 आणि 2500 ची बेरीज 4500. 2000 गुणिले 12 24,000. क्वांटिटीला रेटनी गुणलं की अमाऊंट येते, क्वांटिटीला रेटनी गुणलं की अमाऊंट येते. 2000 गुणिले 12 24,000, 2,500 गुणिले 10 25,000. आणि नंतर यांची बेरीज केली 24,000 25,000 49,000. 2000 आणि 2,500 4,500. नंतर नॉर्थ एक्स. नॉर्थ एक्स बजेट फॉर 24 मध्ये 1000 आहे. नॉर्थ एक्स बजेट फॉर 24 मध्ये पहिल्या कॉलम मध्ये पहा, पहिल्या कॉलम मध्ये पहा, बजेट फॉर 24 मध्ये नॉर्थ एक्स 1000 आहे. आणि इथं नॉर्थ एक्स कितीनं वाढवा म्हणले, 200 न. म्हणजे 1000 आहे, तर बजेट 25 साठी ते 1200 करा. नंतर नॉर्थ वाय पहिले 800 होतं आणि आखरीला बघा नॉर्थ वाय 50 न इन्क्रीज करा, म्हणजे 800 तर 850 करा. म्हणजे पहिल्या बजेटमध्ये साऊथ एक्स साऊथ वाय, नॉर्थ एक्स नॉर्थ वाय, जेवढं जेवढं त्यांनी इन्क्रीज करायला सांगितलं तेवढं इन्क्रीज केलं की बजेट फॉर 25 ची क्वांटिटी येऊन जाते. रेट तर तोच आहे, एक्स साठी 12 रुपये, वाय साठी 10 रुपये. मग याची केली बेरीज, 2000 गुणिले 12 24,000, 2,500 गुणिले 10 25,000,
2,000 आणि 2,500 4,500, 24,000 आणि 25,000 49,000. इकडं 1,200 गुणिले 12 14,400, 850 गुणिले 10 8,500, बेरीज आली 22,900. बेरीज आली 22,900. आणि आता परत लक्ष द्या इकडे. साऊथ एक्स पहिला कॉलम बघा, बजेट 24 मध्ये 1,800, त्याच्यात ते म्हणले 200 प्लस करा, म्हणजे बजेट 25 मध्ये झालं 2,000. साऊथ वाय बजेट 24 मध्ये 2,400, ते म्हणले 25 साठी त्याच्यात 100 प्लस करा, 2,400 मध्ये 100 प्लस केले 2,500 आले. नॉर्थ एक्स बजेट 24 मध्ये 1,000 आहे, त्यांनी सांगितलं त्याला 200 ने वाढवा, 1,000 चे 200 वाढवले ते झाले 1,200. नंतर नॉर्थ वाय 800, त्यांनी सांगितलं होतं नॉर्थ वायला 50 ने इन्क्रीज करा, म्हणजे 800 प्लस 50 ते झाले 850. आणि रेट एक्स साठी 12 रुपये, वाय साठी 10, एक्स साठी 12 वाय साठी 10. आणि परत सांगतो, क्वांटिटीला रेट निघून की काय येत असती अमाऊंट. 2,000 गुणिले 12 24,000, 2,500 गुणिले 10 25,000, दोन्हीची बेरीज 49, या दोन्हीची बेरीज 4.5. 1,200 गुणिले 12 14,400, 850 गुणिले 10 8,500, या दोन्हीची बेरीज 2,050, याची बेरीज 22,900. तर अशा प्रकारे हे आपलं संपलं. काय संपलं आपलं? बजेट, सेल्स बजेट. ओके. तर आता मला सांगा, तुम्हाला हे समजलं का नाही? हॅलो हॅलो हॅलो. हा, हे हो सर, हे समजलं. समजलं नक्की? हा, प्रॉब्लेम कालच्या सारखाच होता, राईट? आणि बोर्डवरच दिसतंय ना तुम्हाला?